पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। 20 ऑक्टोबर पासून जरांगेंच्या सभांचा पुन्हा धडाका सुरू होणार आहे। शिवनेरी किल्ल्यावरून दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करणार आहे। 21 तारखेला कर्जतमध्ये जरांगेंची महासभा होणार आहे। बीडमधील मांजरसुबा येथे जरांगेंच्या सभेचा समारोप आयोजन करण्यात आलेला आहे। 24 तारखेला सरकारला अल्टिमेटम संपणार आहे। दरम्यान आगामी दौरा आणि सभांबाबत मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांनी। आंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्रातली अशी ऐतिहासिक सभा झाली की अशी सभा कधी होईल की नाही पुढे याविषयी राजकीय वर्तुळातच नाही तर सगळीकडे देशभरात चर्चा सुरू आहे। भल्या भल्या लोकांना जे जमलं नाही ते मराठा समाजाने एका दिवसामध्ये करून दाखवलं। मराठा समाजाच्या आरक्षणाची अनेक वर्षापासूनची मागणी आज मनोज जरांगे पुढे घेऊन आलेले आहेत। आता ह्या सगळ्या आंदोलनाच्या चक्रव्यूहामध्ये मनोज जरांगे आहेत। मी आंदोलनाचा चक्रव्यूह त्याच्यामुळे म्हणतोय की ही मराठा आरक्षण हा विषय फार सोपा नाही आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। एकीकडे बोलणारे लोक एक बोलतात, दुसरीकडे करताना एक वागतात, असं सगळ्यांचं मत झालेलं आहे आणि गावागावामध्ये ही चर्चा आहे आणि मनोज जरांगेंना हा मुद्दा पुढे घेऊन जायचा आहे। हा मुद्दा पुढे घेऊन जाताना त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक वाक्य वापरलं होतं, या पुढचं जे आंदोलन असेल ते राज्य सरकारला झेपणार पण नाही आणि पेलणार पण नाही। मनोज, मला सांगा की तुमचं आंदोलन असेल, तुमचे दोन शब्द महाराष्ट्राने ऐकलेले, पूर्ण देशाने ऐकलेले आहेत की झेपणारही नाही आणि पेलणारही नाही, याचा अर्थ काय घ्यायचा आपण? नाही, आंदोलन शांततेत होणार आहे, परंतु आम्हाला वाटत नाही की सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघं पण आमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ येऊ देते, कारण त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलेला आहे आणि मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सरकारला आरक्षण 40 दिवसाच्या आत द्यायला लागतं आहे। झेपणार नाही आणि पेलणार नाही याचा अर्थ असा की आंदोलन हे शांततेत होणार आहे, पण ते पेलणार बी नाही, झेपणार बी नाही। याचा उलगडा मी 22 तारखेला करणार आहे पत्रकार परिषदेवर। मी जाहीर दिशा आम्ही ठरवणार, कारण आम्ही पाठीत पिठीत खंजीर असा खुपसत नसतो। जे काय असेल ते जाहीर मांडणार आहेत आम्ही, परंतु सरकारनं ती वेळ येऊ देऊ नये। आणि ही जे करोडोनं मराठा समाज जमला होता आणि आम्ही आमची पाठ थोपटून घेण्यासाठी करोडो शब्द नाही वापरत। हजारात असले तर आम्ही सांगतो 1000 लोक होते, शेकडो होते, लाख असलेत लाखात सांगतो। खरोखरच 20-20 किलोमीटरवरती लोकांना बसायला जागा नव्हती। हे सत्य आपल्या मीडियाने तर हे इतकं दाखवलं की तुमचे खरंच आभार आहेत की तुम्ही कितीही आमचं यांनी नेट बंद केलं, काही केलं, तर तुम्ही मराठा समाज आणि समाजाच्या वेदना राज्यासह देशाला दाखवल्यात। सरकारनं किती दाबण्याचा प्रयत्न करते ते दबत नाही। फक्त हा विषय आता गांभीर्याने सरकारनं दोन्ही घेतला पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांना पण आणि पंतप्रधान साहेबांना पण, कारण हा विषय आता मराठा समाजाला आरक्षण देऊन याला पूर्ण विराम देणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो द्यावा अशी आमची त्यांच्याकडं पंतप्रधान साहेबाकडेच विनंती आहे। नसता होणार आंदोलन हे खरोखर पेलणारं आणि झेपणारं सरकारला नसणार आहे। ते शांततेत होणार पण पेलणार नाही। शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज अत्यंत गंभीर आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये हिंसाचार घडवण्याचा सरकारचा डाव होता, तर याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मी काय राजकारण करत नाही, मला करायचं पण नाही। त्याचा अर्थ असा आहे की त्यांचेच कार्यकर्ते तसे बोललेले आहेत की आम्हाला हिंसाचार घडवून आणायचा। घडला का? नाही। त्याचा अर्थ काय होतं मग? तुम्हाला आणायचा होता का घडवून? सरकारनं, त्यांच्या मालकानं कार्यकर्ते पुढं घातले होते का? हा आम्हाला, ही शंका आम्हाला आहे समाजाला। आमचा समाज शांतताप्रिय असून हिंसाचार असले शब्द वापरू आमच्या मराठा समाजाला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे कोणत्या लोकशाहीत आहे? जे समाज शांतताप्रिय, ज्याच्या पायाखाली मुंगी मारणार नाही, मेली नाही, इतका शांततेत असतानाही पहिलंही आंदोलन आमचं शांततेत आमरून उपशासनाला तुम्ही त्याच्यावरती लाठी हल्ला केला, प्राणघातक हल्ला आमच्या लोकांवर केला। याचा अर्थच तो होतो की तुम्हाला नेमकं काय घडून आणायचं। आता इथून पुढं तरी सरकारनं, मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधान मोदयांनी याच्यात लक्ष घालावं की झालेला अन्याय आता तुमचा बस झाला। आता त्यांना समज देऊन मराठा आरक्षणाचा तोडगा सगळेजण मिळून तातडीनं काढा आणि मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा आणि हा विषय थांबवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी यांनी एक वेगळीच टीका केली की मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातले जे आंदोलन सुरू आहे त्यामागचं मास्टर माइंड किंवा स्क्रिप्ट रायटर वगैरे असे शब्द त्यांनी वापरले। काय प्रतिक्रिया आपली? रायटर फायटर काय नसतात आमच्याकडं। मराठा समाजाचा रायटर आणि फायटर मराठा समाजाचे, तसले भोपटचे सल्लेच द्यायचे नाही। खरं असेल तर बोललं पाहिजे। उगाच आंदोलनाची दिशा भरकटायची आणि विनाकारण विरोध करायचा म्हणून विरोध करू नका, कारण मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या सुद्धा पाठीशी उभं राहायचं शिका।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून आपण काही लोक जे आंदोलनाच्या बाबतीत भूमिका घेत आहेत आणि ते कायदेशीर बात बोलत आहेत आणि काही गोष्टी त्या राजकीय पद्धतीच्या बोलत आहेत. त्यामध्ये गणेश सदावर्ते एक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं आंदोलन जे आहे ते इव्हेंट होत आहे. त्याच्यावर काय बोलायचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती, काय प्रतिक्रिया त्याने काय बोलायचं. तर तो विषय दुसरे आहेत आपल्याकडे भरपूर, गुणरत्न सदावर्ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती काय बोलायचं, सगळ्या महाराष्ट्राला माहिती ते काय आहेत. काय बोलण्याची आवश्यकता नाही आम्हाला. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण असं म्हटलं होतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आपण साकडं घालणार आहोत या सगळ्या याच्यावरती. राज्यामध्ये काही असं वातावरण दिसत नाही का आपल्याला की राज्यात हा प्रश्न सुटेल? कारण ते हा शेवटी मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि हा केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे का मराठा समाजाला? काय विषय बरं का, हा विषय खूप पिढ्यापासून आहे आणि करोडोचा समाज ज्यावेळेस एकत्र जमतो आणि ते वेदना आणि ते लेकरांना होणारा त्रास आणि त्यांच्या मुलांवरती ते भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आल्यामुळं जर समाज एवढे खतखत पिढ्यानापारची जर बाहेर या वेदनेतून पडणार असली, करोडो समाज एकत्र येणार असला, कारण हा समाज राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे. या विषयाकडं पंतप्रधान महोदयांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणं आता गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही लक्ष घाला, कारण हा खूप मोठा वर्ग आहे, यांच्यावरती अन्याय होतो मराठा समाजावरती, याच्यावर मार्ग काढा. नसतात त्याला आमचा नाविलाज आहे. मग आम्ही शांततेत आंदोलन होणार, पण मग तुम्हाला पेलणार नाही. मग तुमचा विषय तुमच्यापाशी, आमचा आमच्यापाशी. आपली जी मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, या मागणीवर आपण ठाम आहात आणि 50%च्या आतमध्येच आपल्याला रिझर्वेशन भेटलं पाहिजे. त्यापासून 1 इंच बी हटणार नाहीत आणि मी हटतसुद्धा नाही, कारण मराठा समाज पूर्वीपासूनच तिथे. मग त्यांना ते का दिलं जात नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे. पण मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब सरकार हे 40 दिवसाच्या आत मराठा आरक्षणावर 100% मार्ग काढणार, कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यासाठी हा आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी निर्णय घेतील आणि पंतप्रधान महोदय यामध्ये 100% बारकाईनं अमित शहा साहेबांनी ते लक्ष घालतील आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय देतील ही आम्हाला आशा आहे. नसता बघूयात मग 24 तारखेला.